नमस्कार. छत्रपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच इतर सर्व काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्वात इम्पॉर्टंट घटक असतो तो म्हणजे एस-एम-एल. त्याबद्दल माहिती घेणार आहोत. एस-एम-एल म्हणजे काय नेमकं, तर स्टेट मेरिट लिस्ट. तर नेमकं काय असतं, कशाप्रकारे बनवतात, यामधल्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आणि याचा आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये नेमका बेनिफिट कसा होतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सध्या तुमच्या हातात नीट यूजी 2026चा रिझल्ट आहे. रिझल्टमध्ये तुमच्याजवळ सध्या दोन गोष्टी आहेत. तर मेरिटनुसार जर बघायला गेलं तर एक तुमचे मार्क आहे तर नीट 2026चे आणि सेकंड म्हणजे तुमची ऑल इंडिया रँक. तर ऑल इंडिया रँक म्हणजे काय नेमकं, तर तुमचा भारतभरामध्ये तुमचा कितवा नंबर आहे तो म्हणजे तुमची ऑल इंडिया रँक दर्शवतो. तसंच सेम प्रकारे तुमचा महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्या पण राज्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे तो डोनेट कर तो दाखवत असतो स्टेट मेरिट लिस्ट, म्हणजे तो इंडिकेट करत असतो स्टेट मेरिट लिस्ट. तर स्टेट मेरिट लिस्टमध्ये नेमकं काय काय असतं, तर तुमचा सिरियल नंबर असतो. सिरियल नंबरच म्हणजे तुमचा स्टेट मेरिट लिस्ट असतो. त्याच्यानंतर तुमची नीटची ऑल इंडिया रँक, त्याच्यानंतर तुमचा राहतो त्याच्यामध्ये तुमचा CET-सेलचा ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर त्याचं तुमचं नाव, त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि कॅटेगरीच्या समोर तुमच्या ब्रॅकेटमध्ये तुमचा कितवा नंबर आहे तुमच्या कॅटेगरीमधून. आणि जर तुमचं स्पेसिफिक एखादं रिझर्वेशन असेल, डिफेन्स, त्याच्यानंतर हिली एरियाचं रिझर्वेशन, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, हे जर रिझर्वेशन असेल तर ते त्याच्यासमोर डिस्ट्रिक्ट डोनेट केलेलं राहतं आणि त्याच्यासमोर राहतं तुमचं येणाऱ्या कोटासाठी तुम्ही अप्लाय केले की नाही. अशा प्रकारे स्टेट मेरिट लिस्टमध्ये 5 ते 6 फॅक्टर असतात. तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो सिरियल नंबर. सिरियल नंबरच म्हणजे तुमचा एस-एम-एल नंबर आहे. आता एस-एम-एल नंबरवरून तुम्हाला नेमकं कसं कळणार की तुमचा महाराष्ट्रामध्ये नंबर लागतो की नाही, की कशा प्रकारे समजणार. तर बघा, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या वेगवेगळ्या प्रकारे सीट डिस्ट्रीब्युशन असतं काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. आता MBBSच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कसं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरसाठी वेगळ्या सीट, हिल एरियासाठी वेगळ्या सीट असतात, ऑर्फनसाठी वेगळ्या सीट राहतात, PWD कॅटेगरीसाठी वेगळ्या सीट राहतात, SC कॅटेगरीसाठी वेगळ्या, ST, OBC अशा सर्व कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या सीट डिस्ट्रीब्युशन असतं. तर या सीट डिस्ट्रीब्युशननुसार तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की तुमचा महाराष्ट्रामध्ये नंबर लागू शकतो की नाही. आता जर टोटल जर सीट्स महाराष्ट्रामध्ये 5,000 आहेत, तर 5,000 पैकी ओपनसाठी किती सीट्स आहेत त्यानुसार तुम्हाला कळून जाते. तुमच्या कॅटेगरीसाठी समजा 300 सीट्स आहेत, तुमचा कॅटेगरी नंबर जर 300 सीट्स आहेत, तुमचा कॅटेगरी नंबर 350 वगैरे येत असेल तर तुमचा नंबर लागू शकतो. का लागू शकतो 300 सीट 350 वर का, तर कारण की इयर मार्किंग रिसिव्हर आणि इयर मार्किंग डोनर ही पद्धत आहे. जर तुमच्या यामुळे तुमचा महाराष्ट्रामध्ये नंबर लागू शकतो. इयर मार्किंग रिसिव्हर म्हणजे काय, जर तुमचे मार्क ओपन कॅटेगरीच्या बरोबर असतील कट ऑफमध्ये तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन दिले जातं आणि मग तुमच्या कॅटेगरीची सीट खाली राहते. मग तुमच्या ज्या कॅटेगरीचा लोवेस्ट मार्क आहे तर त्या विद्यार्थ्याला त्याचा बेनिफिट होतो. अशा प्रकारे त्याचं इयर मार्किंग रिसिव्हर आणि इयर मार्किंग डोनर असे दोन प्रकारचे पद्धती असतात. हे ॲटोमॅटिकलीच होत असतात, म्हणजे जेणेकरून या प्रोसेसमुळेच ओपन कट ऑफ हाय येतो. आता या एस-एम-एल लिस्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट सिरियल नंबर झाला, त्याच्यानंतर तुमचा कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो तेवढा जास्त मॅटर करत नाही जेवढा एस-एम-एल मॅटर करतो. जेवढा जास्त एस-एम-एल आलं तेवढे तुमचे कमी चान्सेस आहेत नंबर लागण्याचे, जेवढा कमी एस-एम-एल येईल तेवढा तुमचा जास्त चान्सेस. तर एस-एम-एल कशा बेसिसवर डिसाईड केला जातो, कशा प्रकारे तयार केला जातो, एक ते एक तुमची नीट ऑल इंडियाची रँक राहते, त्या बेसिसवर तुमचा एस-एम-एल तयार होत असतो. तुमचे मार्क त्यानुसार तयार होतो. जर तुमचे मार्क जर मॅच होत असतील, जर तुमचे 12वीचे मार्क बघितले जातात तर 12वीच्या मार्कनुसार तुमचे मग एस-एम-एलनुसार त्याला अरेंज केले जाते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 12वीचे मार्क पण सेम येतात, त्यावेळेस तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मार्क फर्स्ट प्रेफर केलं जातं. तर बायोलॉजीच्या नंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मार्क बघतात जर सेमच येत असतील तर. अशा प्रकारे त्याचा एस-एम-एल लिस्ट तयार होते आणि एस-एम-एल लिस्टमध्ये तुमचा कितवा नंबर आहे याच्यावरच तुमचा डिसाईड असते की तुमचा महाराष्ट्रामध्ये नंबर लागू शकतो की नाही. आता दरवर्षी वेगवेगळे एस-एम-एलवर नंबर लागतो, कारण की जेणेकरून पेपर डिफिकल्टी लेवलवरच एस-एम-एल डिपेंड करतो. आता यावर्षी जर बघायला गेलं तर पेपर थोडा डिफिकल्ट होता. असा एक प्राथमिक अंदाज आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडा कमी असेल या पेपरमध्ये. त्यामुळे जो एस-एम-एल जर जास्त जरी आला तुमचा थोडाफार, तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकते, स्पेशली GMCमध्ये. अशा प्रकारे एक अंदाज आहे. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर 500च्या खाली जर विद्यार्थी बघायला गेलं तर 500च्या खाली जशी भर गेल्या वर्षी म्हणजे 1-2 वर्षाखाली होती तशीच भर आहे यावर्षीसुद्धा. म्हणून 500च्या खाली जर तुमचा मार्क असतील तर थोडंसं डिफिकल्टच जाणार आहे नंबर लागण्यामध्ये. मग तुमच्या बाकीच्या GMC सोडून तुम्हाला बाकीच्या याच्यामध्ये नंबर लागू शकतो. अशा प्रकारे एस-एम-एल लिस्ट असते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एस-एम-एलबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी
त्याच्याबद्दल तुमचा डाऊट क्लिअर करेल. तसेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये ACML नुसार GMCचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो, BMSचा काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल माहिती देईल. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रामधील बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री याची काउन्सिलिंग प्रोसेस लवकरच सुरू होईल. त्यामुळे त्या काउन्सिलिंग जर तुम्हाला करायचे असेल तर त्याचे डॉक्युमेंट वगैरे सर्व रेडी ठेवा. मी ऑलरेडी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कशाप्रकारे काढायचे याची पूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तसेच जर त्या डॉक्युमेंट सोडून जर तुम्हाला दुसरा काही डाऊट असेल त्या काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल तर तुम्ही ते माझ्याशी संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी त्याचा नक्की आन्सर तुम्हाला कळवेलच की काय होऊ शकते. कोणती पण काउन्सिलिंग असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, इतर राज्यातली असू द्या किंवा सेंट्रल GMCC असू द्या किंवा व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया असू द्या, या कोणत्या पण काउन्सिलिंग रिलेटेड जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुमच्या डाऊटचं नक्की सॉल्व करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील एक्सपेक्टेड SML कट ऑफ काय असू शकतो GMCचा याबद्दल माहिती घेऊन. तर तोपर्यंत बाय.